अंगणपूजा आणि रांगोळी. घराच्या मागच्या आणि पुढच्या जागेला अंगण म्हणतात. सूर्योदयापूर्वी अंगण झाडून त्यावर गोमय मिश्रित जलाने सडा संमार्जन केले जाते. त्यानंतर रांगोळी रेखाटली जाते. अंगणाचा परिसर व वातावरण प्रसन्न होते. सूर्याचे तेजस्वी प्रकाश किरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुलाचार आहे. सण, उत्सव, व्रतवैकल्ये, धार्मिक प्रसंग यासह दररोज अंगणात रांगोळी घालण्याची पूर्वापार पद्धत आहे. अंगणाला घराच्या अंतरंगांची प्रतीक मानतात. रांगोळी ही मन प्रसन्न करणारी अनुपम कला आहे. धार्मिक आणि मंगल कार्यात रांगोळीचे महत्त्वही आहे. नित्य नेमाने दारापुढे रांगोळी काढण्याची प्रथा आहे. रांगोळीत आकृत्या रेखाटल्या जातात. त्या प्रतिकात्मक असतात. वक्ररेषा, बिंदू, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यातून या प्रतिकात्मक रांगोळ्या तयार होतात. रांगोळीचे आकृती प्रधान आणि वल्लरी प्रधान हे दोन भेद आहेत. महाराष्ट्रात आकृती प्रधान रांगोळी काढली जाते. रांगोळीचे अनेक प्रकार आहेत. 64 कलांमध्ये रांगोळी या कला प्रकाराचा उल्लेख आहे. फळांची, धान्याची, पाण्यावरील रांगोळी काढली जाते. रांगोळीचे नेत्र सुखद स्वरूप दर्शनीय आहे. रांगोळी अशुभापासून, दूषितापासून रक्षण करते अशी कल्पना देखील आहे. अशी ही पूर्वापारापासून परंपरागत चालत आलेली कला संस्कृती म्हणजेच रांगोळी होय. रांगोळी म्हणजे मन प्रसन्न करणारी कला. विशिष्ट दगडांचे शुभ्र चूर्ण चिमटीत धरून जमिनीवर सोडून आकर्षकपणे रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असं म्हणतात. रांगोळी काढणं ही एक अनुपम कला असून तिचा मूळ उगम धार्मिक अनुबंध व रचनेतून आला आहे. धार्मिक व मंगल कार्यात रांगोळीचं महत्त्व अग्रस्थानी आहे. सण, उत्सव, मंगलकृत्य, धार्मिक कार्यक्रम, व्रतवैकल्ये इत्यादी शुभप्रसंगी सर्वप्रथम धर्मकृत्याच्या स्थानी रांगोळी काढण्याचा कुळाचार आहे. एखाद्याला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती रांगोळी रेखाटतात. वाढदिवस, अभिष्टचिंतन, मुंज या व अशा समारंभाच्या भोजन प्रसंगी पाटपानाभोवती रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या अर्थगर्भ रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. दिवाळीत जसे दीपोत्सव साजरे करतात तसे आता विविध ठिकाणी रांगोळी प्रदर्शने भरवून रांगोळीचे आगळे दर्शन घडवतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरी नित्य नियमाने दारापुढे सडा संमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती. याचा अर्थ असा नव्हे की ती प्रथा आज नाहीये. आजही अनेक घरांमध्ये ही प्रथा अजूनही सुरू आहेच. रांगोळ्या शिरगोळ्यांच्या चूर्णाने काढतात. कोकणात भाताची फोलपटे काढून ती जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून उपयोगात आणतात. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश आहेत. रांगोळीत ज्या आकृत्या रेखाटतात त्या प्रतिकात्मक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची अनुभूती घडवते. अशा वक्र रेषा आणि बिंदू, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यातून विविध प्रकारे प्रतिकात्मक आकृत्या निर्माण करता येतात. पाटाभोवती रांगोळीचा चौकोन काढला तर त्याला समोरच्या रेषेवर एक त्रिकोण काढतात. दशवदनदमित दैवत परिषदभ्यर्थित दाशरथि भाव दिनकर कुलकमल दिवाकर दिविषदधिपतिरण सहचरण चतुर दशरथ चर मरण विमोचन कोसलसुता कुमार भाव. रांगोळीत स्वस्तिक चिन्हाचे महत्त्व. स्वस्तिक हे शुभकारक आणि मांगलिक चिन्ह आहे. हिंदू धर्माप्रमाणे जैन आणि बौद्ध धर्मियात स्वस्तिक पूज्य मानले जाते. स्वस्तिक हे नारीत्वाचे प्रतीक आहे. स्वस्तिकला प्राचीन काळापासून सर्वोच्च स्थान आहे. जन्माचे ऋणानुबंध जोडण्यासाठी अंतरपाटावर स्वस्तिक चिन्ह रेखाटले जाते.
स्वस्तिक हे मांगल्य, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे. स्वस्तिकाची रांगोळी रेखाटायची म्हणजे घरात सूर्यनारायणाचे आसन मंडित करावयाचे असते. सर्वांचे शुभचिंतन करावयाचे ही या मागची उच्च भावना असते.